मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये सध्या चुकीची दुरुस्ती करण्यासाठीची ई-के-वाय-सी प्रक्रिया सुरू आहे आणि त्याबद्दलची मुदतवाढ 30 एप्रिल 2026 पर्यंत देण्यात आलेली आहे आणि सर्व लाडक्या बहिणींना आवाहन करण्यात आलं आहे की ज्यांची के-वाय-सी चुकलेली होती त्यांनी आपली दुरुस्ती करून घेण्यात यावी। आता 30 तारखेनंतर त्यांना पुन्हा संधी उपलब्ध होणार नाही आहे। आता ज्यांची के-वाय-सी झाली नाही आहे त्यांच्यासाठी खूप मोठी गुड न्यूज राहणार आहे। त्यांना आता ही आनंदाची बातमी राहणार आहे की त्यांच्यासाठी आता आदित्य तटकरेंनी सुद्धा सांगितलेलं आहे। त्याचबरोबर आता सरकार यामध्ये बदलाव करून के-वाय-सी पोर्टलमध्ये नवीन ऑप्शन देण्यात येणार आहे। आता त्याची सुरुवात झालेली आहे आणि लवकरच लाडक्या बहिणींना हे पोर्टल उपलब्ध करून देण्यात येणार आहे। आता काय आहे बातमी आणि कशा प्रकारे आपल्याला हे नवीन पोर्टल उपलब्ध होणार आहे, कशा प्रकारची मुदतवाढ आपल्याला मिळणार आहे, सर्व काही जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी देवानंद गवांदे आणि आपण बघत आहात टेक्निकल मराठाजी। चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर सर्वात आधी तुम्ही जाणून घ्या की आदित्य तटकरे यांनी काय म्हटलं आहे। खरं तर याची सुरुवात ई-के-वाय-सीच्या प्रक्रियेची सुरुवात ही सप्टेंबर 2025 पासून झाली। पहिली मुदत ही नोव्हेंबर पर्यंत दिली होती, त्याच्यानंतर 31 डिसेंबर पर्यंत त्या मुदतीमध्ये वाढ करण्यात आली, त्याच्यानंतर 31 मार्च पर्यंत आणि आता एप्रिल 30 तारखेपर्यंत त्या मुदतीत वाढ करण्यात आलेली आहे। अनेक महिला ज्या आहेत ज्यांनी ई-के-वाय-सीच्या प्रक्रियेमध्ये त्यांना ती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर किंवा करत असताना काही ज्या अडचणी येत होत्या त्या संदर्भामध्ये त्यांनी आमच्याकडे काही सूचना आणि तक्रारी दिल्या, त्यानुसार ही मुदतवाढ ही देण्यात आलेली आहे। अनेक महिला लाभार्थी ह्या त्या मुदतीचा दिलेल्या मुदतीमध्ये ती दुरुस्ती करून ते सबमिट करत आहेत। साधारणपणे 30 एप्रिल पर्यंत त्या संदर्भातला अंतिम जो डेटा आहे हा आपल्यापर्यंत समोर येईल। आमची साधारणपणे ई-के-वाय-सीची जी प्रक्रिया आहे ही राज्य शासनाच्या किंवा केंद्र शासनाच्या ज्या इतर डायरेक्ट ज्या लाभार्थीच्या म्हणजे डिरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफरच्या जेवढ्या स्कीम्स आहेत त्या सगळ्यांनाच ई-के-वाय-सी हे मॅन्डेटरी असते। त्यानुसार ही प्रक्रिया ही सुरू आहे आणि त्याच्या अंतिममध्ये अधिकाधिक ज्या लाभार्थी आहेत त्यांना लाभ हा या योजनेच्या अंतर्गत सुरू राहील। परंतु काही ठिकाणी नेटचा अभाव असल्यामुळे त्यांचा के-वाय-सी होत नाही, त्याच्याकडे एप्रिल नाही आता नाही 30 एप्रिल पर्यंत आता दिलेली आहे, त्याच्यामुळे 30 एप्रिल आणखीन तारीख तर येऊ दे आणि ही तिसरी का चौथी मुदत वाढ आहे आणि बऱ्याचशा लाभार्थी महिला ज्या आहेत या त्याच्यामध्ये दुरुस्ती करत आहेत। आणखीन जवळपास 15-20 दिवसाचा कालावधी म्हणजे 30 एप्रिल पर्यंतचा हा त्यांच्याकडे आहे, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये त्या ई-के-वाय-सीच्या याच्यामध्ये त्यांनी चुकीचे ऑप्शन काही निवडून त्यांना लाभ जर बंद झाला असेल तर ती दुरुस्त त्यांना करता येत असतं आणि आम्ही त्याच्यामध्ये आणखीन पोर्टल स्वतंत्र उपलब्ध करून दिलेला आहे। त्या पोर्टलचा जर त्यांनी वापर केला तर मला खात्री आहे की बऱ्यापैकी सुरळीत केलेली ही प्रक्रिया ही विभागाच्या माध्यमातून लाभार्थ्यांसाठी उपलब्ध करण्यात आलेली आहे। तर बघा ताईंनो, आदित्य तटकरे यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की ज्या बहिणींची के-वाय-सी चुकलेली आहे त्यांना आता सध्या मुदतवाढ मिळालेली आहे। 30 एप्रिलपर्यंत त्यांना मुदतवाढ मिळालेली आहे आणि त्यांना चुकीची दुरुस्ती आता करता येणार आहे। त्यानंतर त्यांना कुठलीही संधी उपलब्ध होणार नाही आहे, ही शेवटची संधी आहे कारण की या चुकीची दुरुस्ती करण्याला त्यांनी 2दा संधी दिलेली आहे। आता बाकी राहिलेल्या आहेत ज्यांची के-वाय-सी झालीच नाही आहे, ज्यांची के-वाय-सी त्यांना करताच आलेली नाही आहे, अशा बहिणींना आता नवीन मुदतवाढ मिळणार आहे आणि त्यांना नवीन संधी मिळणार आहे आणि याची सुरुवात आता सरकार लवकरच करणार आहे। कारण की तुम्हाला माहीत असेल की आदित्य तटकरेंनी सुद्धा सांगितलं आहे की आम्ही ही तारीख संपल्यानंतर म्हणजेच की 30 एप्रिल तारीख संपल्यानंतर आम्ही नव्याने या पोर्टलमध्ये जे काही बदलाव करायचे असतील ते आम्ही करणार आहोत, म्हणजेच की करणार आहेत हे पक्का आहे। कारण की त्यांना माहीत आहे की ज्यांची के-वाय-सी झालीच नाही त्यांनासुद्धा नवीन पोर्टल उपलब्ध करून द्यावं लागणार आहे, त्यांच्यासाठी नवीन ऑप्शन उपलब्ध करून द्यावं लागणार आहे। तर आता अशातच आदित्य तटकरेंनी सांगितल्याप्रमाणे त्याचबरोबर एक GR आलेला आहे, त्या GRमध्ये सुद्धा असं स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की ज्या लाडक्या बहिणींना के-वाय-सी चुकलेली आहे, त्यांची के-वाय-सीमध्ये त्यांनी चुकीचे ऑप्शन निवडलेले होते, त्यांना ही आखरीची संधी राहणार आहे आणि आता सध्या 30 एप्रिलपर्यंत त्यांना ही संधी उपलब्ध आहे, म्हणजेच की ही शेवटची संधी राहणार आहे। त्यानंतर त्यांना आता पुन्हा संधी मिळणार नाही आहे। म्हणजेच आता बाकी ज्या राहिलेल्या बहिणी आहेत ज्यांची के-वाय-सी झालीच नाही आहे त्यांना आता 1 मे पासून हे नवीन ऑप्शन उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि तुम्ही बघू शकता की चुकीची दुरुस्ती करण्यासाठीचं ही दुसऱ्यांदा संधी दिलेली आहे। या अगोदर 31 मार्च 2026 पर्यंत संधी होती आणि पुन्हा एकदा 1 महिन्याची संधी त्यांना देण्यात आलेली आहे चुकीची दुरुस्ती करण्यासाठी। आता ही संधी का देण्यात आलेली आहे, 1 महिना का वाढीव देण्यात आलेला आहे, मुदतवाढ का देण्यात आली आहे, कारण की
या पोर्टलवर बदलाव करावे लागतात, त्याचनंतर ही संधी उपलब्ध होते नव्याने. आता बघा, नवीन ज्यांची केवायसी बाकी राहिलेली आहे त्यांना नवीन जे काही पोर्टल उपलब्ध करून देण्यात आलं त्यामध्ये बदलाव करताना मग चुकीची दुरुस्ती करण्याचं काम होत नसतं. म्हणजेच की आता ज्यांची चुकीची दुरुस्ती राहिलेली आहे त्यांना पुन्हा संधी देण्यात यावी. म्हणजे ज्या बहिणी आणखी राहिलेल्या असतील त्यांना पूर्णतः आता 1 महिन्यामध्ये आपली केवायसी करता येणार आहे. म्हणजे आता नवीन बदलाव करताना ज्यांची केवायसी चुकलेली आहे त्यांना ऑप्शन मिळणार नाही आहे. म्हणजेच की 1 मे नंतर फक्त ज्यांची केवायसी राहून गेलेली आहे, ज्यांची केवायसी त्यांना करताच आलेली नाही आहे, त्यांच्यासाठीच बदलाव करून नवीन ऑप्शनमध्ये नवीन पोर्टलमध्ये बदलाव करून ज्यांना केवायसी करताच आलेली नाही आहे, ज्यांची केवायसी झालेली नाही आहे, त्या सर्व बहिणींना तिथं केवायसी करता येणार आहे. आणि मग ज्यांची केवायसी चुकलेली होती त्यांना तिथं आपली केवायसी दुरुस्ती करता येणार नाही आहे. म्हणून आता सध्याच त्यांच्यासाठी 1 महिना वाढीव देण्यात आलेला आहे. म्हणजे जेणेकरून पुन्हा आता या पोर्टलमध्ये बदलाव करण्यात आल्यानं त्यांना आता केवायसी करता येणार नाही. फक्त ज्यांची केवायसी झालीच नाही आहे, ज्या केवायसीपासून वंचित राहिलेल्या होत्या त्या बहिणींना आता नवीन केवायसी करता येणार आहे. ज्यामध्ये की सर्वच लाडक्या बहिणी येणार आहेत, ज्यामध्ये ज्यांचे पती नाही आहेत किंवा वडील नाही आहेत किंवा मग ज्या डिवोर्सेस आहेत, अशा सर्व बहिणींना यामध्ये केवायसी करता येणार आहे. कारण की बदलाव त्या प्रकारे होणार आहे. आता बघूया की 1 मेपासून हे आपल्याला संधी मिळते की 5 मेपासून मिळते की 10 मेपासून मिळते. कारण की यामध्ये बदलाव करणं जरुरी आहे आणि याची प्रक्रिया सुरू आहे अशी एक माहिती समोर आलेली आहे. सूत्रांकडून एक माहिती समोर आलेली आहे की या पोर्टलमध्ये आता लवकरच या योजनेसाठीचे जे काही बदलाव आहे ते करणं सुरू झालेलं आहे. म्हणजेच की नवीन केवायसी पोर्टल उपलब्ध करून देण्यासाठी त्यामध्ये बदलाव करण्यात येणार आहे. चुकीची दुरुस्तीसाठी ज्यांची केवायसी सुरू आहे ते आता हटवण्यात येणार आहे आणि या पोर्टलवर फक्त ज्यांची केवायसी राहून गेलेली आहे, ज्यांची केवायसी झालीच नाही आहे, या महिलांना आता केवायसी करता येणार आहे. तशा प्रकारचा आता त्यामध्ये बदल करण्यात येणार आहे. तर ताईंनो, सरकारकडून तुमच्यासाठी आता केवायसीमध्ये बदल करण्यात येणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला सुद्धा मुदतवाढ मिळणार आहे. सुरुवातीची मुदतवाढ ही होऊ शकते की 2 महिन्याची असेल किंवा 1.5 महिन्याची असेल किंवा मग 1 महिन्याची असेल आणि पुन्हा त्यामध्ये आणखीन मुदतवाढ मिळू शकते. आता 2 महिन्याची जर तुम्हाला मुदतवाढ मिळाली तर मग मात्र तुम्हाला 2 महिन्यामध्ये संपूर्ण ज्या बहिणी राहिलेल्या आहेत त्या सर्वांना आपली केवायसी करून घ्यायची आहे. ज्या बहिणींची केवायसी झालीच नाही, करता आलीच नाही आहे, त्या सर्व बहिणींची केवायसी आता 1 मेपासून सुरुवात होणार आहे. तशा प्रकारचं शासन आदेश येणार आहे आणि सरकारला सुद्धा आदित्यताई तटकरे सुद्धा स्वतः या बाबत सांगणार आहेत आणि त्याबद्दलचे व्हिडिओसुद्धा आपण आपल्या चॅनलवर टाकणार आहोत. तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि केवायसी बाबत अधिकची माहिती आणि ताज़ा अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला जुळून राहा. तर भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.